जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय आणि साधक लक्षण निरूपणामध्ये असत्क्रिया आणि सत्क्रिया हा विषय काल आपण सखोलतेने पाहिला. दोन्हींचे आपण बाह्यार्थही पाहिले आणि सूक्ष्मार्थांनाही स्पर्श केला. असत्क्रियेचा बाह्यार्थ पाहिला आणि तो म्हणजे जी सद्गुरूंनी वाट आपल्याला सांगितली आहे त्या वाटेच्या विरुद्ध दिशेचं वर्तन म्हणजे असत्क्रिया. असत्क्रियेचा सूक्ष्मार्थ पाहिला आणि तो म्हणजे विषयासक्त वृत्ती झाल्यानंतर आपले श्वास कसे बहिर्मुख वाहतात, इडा आणि पिंगळा कशा वाहत राहणं ही असत्क्रिया आहे हे आपण पाहिलं. त्याचप्रमाणे सत्क्रियेचेही बाह्यार्थ पाहिले आणि सूक्ष्मार्थही पाहिले. अर्थातच जर सद्गुरुपदिष्ट मार्गाच्या विरुद्ध दिशेचं वर्तन असत्क्रिया असेल तर सद्गुरुपदिष्ट मार्गाला अनुकूल असलेलं वर्तन ही सत्क्रिया आहे हा त्याचा बाह्यार्थ. आणि सूक्ष्मार्थ आपण पाहिला की आत्मानुसंधान आहे, प्राणही सूक्ष्म झालेले आहेत आणि सुषुम्नेतून साधक आत्मस्वरूपाकडे जर जात असेल तर ती सत्क्रिया आहे. मग आता इथे इडा पिंगळा साहजिकच सूक्ष्म झालेले आहेत आणि केवल कुंभक ही स्थिती आलेली आहे. हा विषय आणखी सखोलतेनं आपण जरा पाहूया. आपले श्वास सूक्ष्म होतात तेव्हा आपल्या इडा आणि पिंगळा गती मंद झालेल्या असतात. इथंपर्यंत आपल्याला समजलं. सुषुम्ना नाडी ही गुप्त नाडी समजलेली आहे, म्हणजे आहे पण प्रगट नसते असा या गुप्तपणाचा अर्थ आहे. म्हणजे काय तर जोपर्यंत इडा आणि पिंगळांमधून श्वास वाहतोय, या नाड्यांच्या गती जोपर्यंत वाहत आहेत तोपर्यंत सुषुम्ना वाहत नाही आहे हे स्पष्ट आहे. आपल्या चित्तवृत्ती आपल्या मनातील विचार जोपर्यंत आहेत तोपर्यंत इडा पिंगळा शांत होणं शक्य नाही. त्यामुळे दोन मार्ग आहेत. एक प्राणांना तरी शांत करावं, नाहीतर मनाला तरी शांत करावं. दोन्हीपैकी एक शांत झालं की दुसरं शांत आपोआप होतं. प्राणांना शांत करणं योग मार्गात येतं तर मनाला शांत करणं भक्ती मार्गात येतं. मग नामस्मरण असेल, भजन कीर्तन असेल, निरूपण श्रवण असेल, आत्मानुसंधान असेल किंवा सद्गुरूंच्या उपदेशाचं वारंवार केलेलं चिंतन असेल, याचाही परिणाम मनाच्या गतीवरती होतो. त्यामुळे पहा, आपण शांतपणे निरूपण श्रवण करत असताना आपोआपच मन शांत झाल्याचाही अनुभव येतो. ते का होतं? कारण मनाला जे शांत करू शकतं ते सद्गुरू मुखातून आपण ऐकत असतो. म्हणून मनाची सगळी अशांतता दृश्यामध्ये आहे, प्रपंचामध्ये आहे. आणि सद्गुरू मुखातून जो ब्रह्मतत्वाचा उपदेश मिळतो किंवा भगवंताच्या नामामधून जे मिळतं, आत्मानुसंधानामधून जे मिळतं ते प्रपंचाच्या विरुद्ध दिशेचं आहे. त्यामुळं साहजिकच मनाला शांततेचा अनुभव यायला लागतो. पण इथे एक गंमत अशी की मनाला ही शांतता मिळण्यासाठी आधी सद्गुरूंवर विश्वास असणं आवश्यक असतं. जिथे विश्वास नाही तिथे श्रवण करून किंवा तिथून साधना घेऊन मनाला शांतीचा अनुभव येत नाही. अविश्वास जर असेल तर शांती कदापि मिळणार नाही. त्यामुळं पहिली अट म्हणजे सद्गुरूंवरती प्रगाढ विश्वास पाहिजे. त्या विश्वासानं जर भगवंताचं नाम घेतलं तर मनामध्ये शांती उतरायला लागते. मन शांत होणं म्हणजे खऱ्या अर्थानं निर्विचार स्थिती येणं. एकही विचार तरंग उमटत नाही आहे अशी स्थिती येणं म्हणजे मन शांत होणं. आणि याचा परिणाम आपोआप दुसऱ्या बाजूला प्राणांवरती म्हणजे श्वासांच्या गतीवरती दिसून येतो. एक शांत झालं की दुसरं शांत होतं, एक अशांत झालं की दुसरं अशांत होतं. अशा पद्धतीनं जेव्हा शांतता साधकाच्या आत प्रवेश करते त्यावेळी इडा आणि पिंगळा सूक्ष्म होतात. पण मनुष्य जिवंत आहे याचा अर्थ मनुष्याचे श्वास सुरू आहेत. मग जर इडा आणि पिंगळा सूक्ष्म झाले आहेत तर कुठून श्वास सुरू राहतात? तर ते ज्या नाडीतून सुरू राहतात ती सुषुम्ना नाडी आहे. म्हणून असे जे श्वास आहेत त्यांची बाह्यगती आणि अंतर्गती खूप जोराची असत नाही. याचा अर्थ काय? आपण सर्वसामान्यतः जे श्वास घेतोय ना ते श्वास जरा आपण पाहूया. ज्यावेळी आपण उच्छ्वास सोडतो
त्यावेळी आपल्या बोटांना नाकपुड्यांच्या पुढे हवा जाणवते. काही आणखी बोटेही जाणवते. म्हणजे 10-12 बोटे जरी आपण नाकापुढे धरली तरी तिथंपर्यंत आपला श्वास वाहतोय असं आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. शारीरिक कष्ट झालेले असतील किंवा काम, क्रोध इत्यादी विकार असतील तर श्वास आणखी बाहेर वाहतायत हे तर स्पष्टपणे दिसूनच येतं. पण जेव्हा सुषुम्नेमध्ये प्राण वाहतात तेव्हा श्वास इतक्या जोरात बाहेर येत नाहीत. प्रसंगी नाकपुड्यांच्या टोकाशी ते बाहेर पडतायत हे जाणवतही नाही, इतके सूक्ष्म ते झालेले असतात. आणि तशीच सूक्ष्मता अंतरामध्येही साधकाला जाणवते. सर्वसामान्य श्वास नाकावाटे गळ्यावाटे आत जातोय याची स्पष्ट जाणीव आपल्याला होते. पण प्राणगती जेव्हा सुषुम्नाकार होते तेव्हा ती गती भ्रूमध्यस्थानातून ऊर्ध्वगामी म्हणजे चिदाकाशाच्या प्रांतात आपलं सहस्रदळ स्थान जे आहे त्या दिशेनं वाहत आहे अशी अनुभूती साधकाला येते. शरीरशास्त्रामध्ये हे काहीही येत नाही. शरीरशास्त्र काय सांगेल? श्वास नाकातून फुफ्फुसात जातात आणि तिथूनच बाहेर येतात. तर मग ही गती वर गेलेली कशी अनुभवाला येते? इथेच सद्गुरूंचं सामर्थ्य कार्य करतं. सामान्यतः सुषुम्ना नाडीचं दार आपलं बंद असतं. ज्यावेळी सद्गुरू अनुग्रह देतात त्यावेळी सुषुम्ना नाडी ते उघडून देतात. हेच त्यांचं मुख्य कार्य आहे. एका अर्थानं असं म्हणता येईल की सुषुम्नेच्या दाराची किल्ली सद्गुरूंकडे असते. याचाच दुसरा अर्थ असा की जर अनुग्रह नसेल, सद्गुरूंनी जर शक्ती संक्रमण केलेलं नसेल तर साधकाचं मन शांत होईल. शांत होत होत जाऊन साधक झोपी जाईल. पण सुषुम्नेमध्ये त्याची प्राणगती जाऊन तो ध्यानावस्थेत जाणार नाही. म्हणूनच बऱ्याच साधकांना झोपेचा अनुभव येतो, कारण एकतर त्या ठिकाणी सुषुम्नेमध्ये प्राणगती नेण्याचा अभ्यास नसतो किंवा अनुग्रह नसल्यामुळे सुषुम्ना नाडीच उघडलेली नसते आणि मग साधक झोपी जातो. आपण पूर्वी निरूपणामध्ये एक विषय पाहिला पहा की सुषुप्तीमध्ये जर जागा आपण राहिलो, आत्मानुसंधानामध्ये सतर्क राहिलो तर तीच ध्यानावस्था आहे. तीच अवस्था आपल्याला तुर्येकडे आणि नंतर उन्मनीकडे म्हणजे शुद्ध ज्ञानाकडे घेऊन जाईल. पण गाढ निद्रावस्था आहे आणि त्यात जाग आहे, हे कसं जमेल? हे सुषुम्नेमध्ये शिरल्याशिवाय जमत नाही. म्हणूनच तिथे अनुग्रह आवश्यक असतो. असे सूक्ष्म झालेले प्राण जेव्हा सुषुम्नेमधून वाहायला लागतात तेव्हा त्या प्राणांना पवन अशी संज्ञा आहे. हा पवन म्हणजे श्वास नव्हे. जेव्हा इडा आणि पिंगळातून प्राण वाहतात तेव्हा तो श्वासोच्छ्वास आहे. पण जेव्हा प्राण सुषुम्नेतून वाहतात तेव्हा तो पवन आहे. आता इथंपर्यंत आपण पवन म्हणजे काय समजून घेतलं. काल निरूपणात आपण जो सूक्ष्मार्थ पाहिला सत्क्रियेचा, त्यात एक वाक्य शेवटी पाहिलं की प्राण सूक्ष्म झालेले आहेत, आत्मानुसंधान आहे. म्हणजेच काय? तर आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जागे आहे, झोपलेलो नाही. आणि त्या स्थितीमध्ये जर आपला प्रवास आत्मस्वरूपाकडे घडतोय म्हणजेच भ्रूमध्यस्थानामधून चिदाकाशामध्ये आणि मग वरती सहस्रदळ स्थानाकडे घडतोय तर ती सत्क्रिया आहे. तर आता समजेलच की हा प्रवास पवनाचा हात धरून घडतो. इथे श्वासांचा हात धरलेला नाही. आणि ज्या अर्थी पवनाचा हात धरलेला आहे म्हणजे पवन स्थिती ज्या अर्थी तिथे आहे त्या अर्थी उघडच आहे की प्राण सुषुम्नेतून वाहतोय. म्हणजेच अर्थ उघड आहे की प्राण इडा आणि पिंगळेमध्ये नाही. म्हणजेच अर्थ उघड आहे की मन निर्विचार अवस्थेमध्ये आहे. शांत अवस्था साधकाला त्या ठिकाणी आहे आणि मग त्यानं चिदाकाशात प्रवेश केलेला आहे. आता ही शांत अवस्था त्याला अंतर्बाह्य आलेली असते. एकतर स्वस्थ तो मांडी घालून बसलेला असतो, त्यामुळे हातपाय इत्यादी बाहेरची इंद्रिये तर काम करतच नसतात. मनही शून्यावस्थेमध्ये असतं. मनामध्ये कोणते विचार नसतात. चित्तामध्येही काहीही हालचाल नसते. चित्त निस्तरंग असतं. आणि म्हणूनच ही अवस्था अशी आहे की तिथे आपली इंद्रिये जणू निश्चल होतात. इंद्रियांचा राजा मन आहे हे आपण निरूपणात अनेक वेळा पाहिलं आहे. म्हणजे समोर भोग आहे पण मन अनुकूल नसेल, अस्वस्थ असेल तर आपण तितक्या आनंदानं भोग भोगू शकत नाही. हे जे इंद्रियांचा राजा असलेलं मन आहे तेच जर शून्यावस्थेमध्ये असेल
तर तिथे इंद्रिय लोळी पडणारच ना. म्हणूनच माऊली ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायात एक महत्त्वाची ओवी सांगतात. बळिये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळोची लागे. आपण जो विषय पाहतोय त्याचा सगळा उलगडा या ओवीमध्ये आहे पहा. अशा स्थितीमध्ये म्हणजे आपण पवनाच्या मार्गानं चिदाकाशामध्ये आहे, तर इथे सगळी इंद्रिय जणू मनाच्या अधीन होऊन राहतात. बळिये इंद्रिये येती मना, आणि मग मन आणि पवन यांची गाठ पडते. हा जो पवन आहे तो मनाला धरून या चिदाकाशामध्ये स्तब्ध राहायला शिकतो. हा साधनेचा अभ्यास आहे. हे वर्णन ऐकताना असं वाटेल की अरे बापरे, ही तर सिद्धावस्था आली की काय, इतकी उच्चावस्था कुठून येणार. पण ही फार काही उच्चावस्था नाही. ही साधकाला त्याच्या जीवनामध्ये रोज अनुभवाला येते आणि वर्षानुवर्ष अनुभवाला येते. काय झालं साधकाचं? बळीये इंद्रिय येती मना असं घडल्यानंतर मन आणि पवनाची गाठ पडली. ज्या पवनासहित तो चिदाकाशामध्ये शिरला त्या पवनाबरोबर मनही तिथे आहेच. मन शून्यावस्थेत आहे. मनाचं काही अमन झालेलं नाही, उन्मन झालेलं नाही. त्यामुळे मन आणि पवनाची गाठ पडून ते त्या ठिकाणी सहज राहायला शिकतं आणि राहत राहत विलीन होऊन जातं. हा जो चिदाकाशाचा प्रांत आहे त्यालाच गगन अशी संज्ञा आहे. त्यालाच उपनिषदामध्ये मूर्ध्नी आकाश अशी सुद्धा संज्ञा आहे. माऊली इथे गगन शब्द वापरतात. मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळोची लागे. हा गगनामध्ये पवन मिळून जातो आणि पवनाबरोबर मनही आहे. त्यामुळे याचा अर्थ उघड आहे की या चिदाकाशामध्येच मनाचा संपूर्ण लय होऊन जातो. आणि असं रोज करणं ही सत्क्रिया आहे. सत म्हणजे ब्रह्म, म्हणजेच आपला आत्मा, म्हणजेच आपलं स्वरूप, आणि स्वरूपाकडं जाणारी ही क्रिया. कारण जोपर्यंत मनाचा लय होत नाही, जोपर्यंत प्राणाचा लय होत नाही, तोपर्यंत आत्मस्वरूपाचा उदय होणार नाही. जसं सूर्य आकाशामध्ये आहे, आपण झोपेतनं जागं झाल्याशिवाय सूर्य दिसणार कसा? तसं मनाचा लय होणं म्हणजे झोपेतून जाग येणं. ती जाग आल्यानंतर स्वरूप तिथे आहेच असा साक्षात्कार होतो. ते बाहेरून कुठूनही येत नाही. आणि ही प्रक्रिया अशा पद्धतीनं आपल्याच अंतरामध्ये चिदाकाशात घडून येते. मात्र त्यासाठी साधनेचे नियमित प्रयत्न आवश्यक असतात. असत्क्रियेला साधकाला प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवावं लागतं आणि सत्क्रियेचा बाह्यार्थ असो किंवा आपण पाहिलेला सूक्ष्मार्थ असो, दोन्हीकडून सत्क्रियेला धरावं लागतं. आत्ता जी आपण प्रक्रिया पाहिली की श्वास मंद होत गेले कारण मन शांत होत गेलं, मग सुषुम्नाकार होऊन प्राणगती पवनामध्ये बदलली आणि पवन आणि मनाची गाठ चिदाकाशामध्ये पडून तिथे मनाचा लय झाला. ही गोष्ट व्यवहारकाळी आपल्याला करता येणार नाही. ही शांतपणे ध्यानाला आणि नामस्मरणाला जेव्हा आपण बसू तेव्हा गुरुकृपेनं घडून येणारी गोष्ट आहे. पण असा काळ साधकाच्या जीवनात किती असतो? पूर्ण ध्यान काल जर 2 तासाचा असेल तर असा कालावधी 5-10 मिनिटच येतो किंवा त्यापेक्षाही कमी काळ येतो. साधनेचा अभ्यास जर पुष्कळ वर्ष झाला असेल तर ध्यानाच्या बैठकीपैकी 90% भाग अशी अनुभूती साधक घेतो. पण तरीही आपली बैठक सुटल्यानंतर आपल्याला आपली कर्तव्ये असतात, आपली कामे असतात, आपला प्रपंच आहे, व्यवहार आहे, सगळं काही आहे, देहधर्मही असतात. तर अशावेळी ती अवस्था टिकून राहत नाही. त्या अवस्थेतून साधक खाली येतो आणि पुन्हा प्रपंचामध्ये वर्तन करायला लागतो. पण गुरुकृपा अशी अलौकिक गोष्ट आहे की त्या कृपेच्या अनुसंधानामध्ये साधक राहायला शिकतो. म्हणजे जी अवस्था, जी शांत स्थिती त्यानं साधनेमध्ये भोगली, ती अवस्था आली गुरुकृपेमुळं, असा भाव त्याच्या अंतरामध्ये येऊन त्याचे डोळे प्रेमाश्रूंनी वाहायला लागतात आणि मग तो अंतर्बाह्य प्रेममय झालेला असतो आणि त्या प्रेमाबरोबरच तो व्यवहारामध्येही जगायला शिकतो. मग दुसऱ्यांप्रती असलेला द्वेषभाव, आपपरभाव त्याच्या ठिकाणी राहत नाही. कारण त्याला समजलेलं असतं, अंतरामध्येच अनुभवलेलं असतं त्यानं की आपली स्थिती शांत आहे, आनंदमय आहे. त्या स्थितीलाच आपण थोड्या वेळापूर्वी आतमध्ये स्पर्श करून आलेलो आहे.
त्यामुळे त्या शांततेचं प्रतिबिंब त्याच्या आचरणातही उतरायला लागतं. म्हणजे काय, तर सत्क्रियेचा जो बाह्यार्थ आपण पाहिला की सद्गुरुपदिष्ट मार्गाला जे अनुकूल आहे तसंच आचरण त्याच्याकडनं घडायला लागतं. अशा रीतीनं असत्क्रिया सोडली जाते आणि सत्क्रियेला धरलं जातं. आणि असं जो हेतू पुरत्सर रोज करतो तो साधक असतो असं समर्थ म्हणतायत. मग जे ते पुढं म्हणतात, स्वरूपस्थिती बळावली. आपण कालच्या निरूपणात पाहिलं की ते सहज घडून येतं. त्या स्वरूपस्थितीचाही आपण दोन्ही बाजूंनी विचार करूया. ती बळावती म्हणजे ध्यानाच्या नामस्मरणाच्या बैठकीमध्ये रोज मनाचा लय झाल्याचा अनुभव त्याला यायला लागतो. खरं म्हणजे हा अनुभव ज्या साक्षीला येतो त्याचाही लय आवश्यक आहे. पण या साक्षीचा लय झाल्यानंतर तिथे साधकावस्था राहत नाही, सिद्धावस्थाच येते. पण जोपर्यंत साधकावस्था आहे तोपर्यंत हा साक्षी आता ब्रह्मतत्वाला साक्षी होऊन राहतो. साक्षी आपल्यामध्ये आहेच की. आपण विषयांचे साक्षी जास्त असतो आणि आपल्या स्वरूपाचे कमी. पण साधक जो आहे तो रोज स्वरूप सुखाचा साक्षी होऊन राहतो. त्यामुळं आपण ते स्वरूपच आहोत, आपण हा देह मन नाही, हा बोध त्याच्या ठिकाणी पक्का बसायला लागतो. अशा प्रकारे स्वरूपस्थिती आतमध्ये दृढ व्हायला लागते. आणि जसं आपण मगाशी पाहिलं की त्या प्रेमस्थितीतून बाहेर आल्यानंतर त्याच पद्धतीनं तो जगामध्ये राहतो. त्यामुळे त्याला तेच स्वरूप सर्वत्र दाटून आलेलं आहे अशीही प्रचिती हळूहळू यायला लागते आणि बाहेरही स्वरूपाचा अनुभव यायला लागतो. पण इथे साधकानं सावध राहणं आवश्यक असतं. आपली गुरुपदिष्ट साधना सोडून आता बाहेर ब्रह्मभावच ठेवूया असं जो वर्तन करायला जाईल तो मात्र फसेल. आधी स्वरूपाचा अनुभव अंतरामध्ये येऊन तो अनुभव घोटावा लागतो आणि मग त्या दृष्टीनं बाहेर वर्तन करावं लागतं. समर्थ आपल्याला सांगतायत की साधकाची स्वरूपस्थिती बळावलेली असते कारण त्यानं असत्क्रिया टाकून सत्क्रियेला धरलेलं असतं. आणि आत्तापर्यंतचं निरूपण आपण श्रवण केलेलं असेल नीटपणे तर लक्षातच येईल की असत्क्रिया ही संपूर्णपणे बाह्य आहे. म्हणजेच काय, तर अंतरामध्ये सत्क्रियेनं शिरल्यानंतर जे अनुभवाला आलं त्या अनुभवाला जर धरलं गेलं बाह्य वर्तनात तर साहजिकच असत्क्रिया टाकली जाते आणि अशा तऱ्हेनं सर्वांगानं साधक परिपूर्ण व्हायला लागतो. मग यासाठी आवश्यक आहे नित्याच्या अभ्यासाची. आणि तोही अभ्यास सर्व बाजूंनी करायला पाहिजे, काही काळापुरता नाही. म्हणजे मला सत्क्रिया धरायची आहे, म्हणजेच काय तर माझं आचरण नीट ठेवायचं आहे, तर साधनेचा जो काळ आहे तेवढ्यापुरतं मी नीट वागतो. किंवा आता गोंदवल्यात गेलोच आहे, श्री महाराजांच्या समाधीच्या परिसरात आहे, तर इथे नीट वागतो. बाहेर मी माझ्या मनाला हवं तसं वागेन असं परमार्थात चालणार नाही. त्यानं हा असत्क्रिया टाकण्याचा आणि सत्क्रिया धरण्याचा अभ्यास कायम करणं अपेक्षित आहे. म्हणून समर्थ म्हणतात, अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास, स्वरूपी लावी निजध्यास या नाव साधक. किती प्रेमानं आणि किती नेमक्या शब्दात समर्थांनी अभ्यास सांगितलाय पहा. इथे दिवसेंदिवस याचा अर्थही आपण पाहू. दिवसेंदिवस म्हणजे दर दिवशी हा तर अर्थ आहेच, पण दिवसेंदिवस याचा खरा अर्थ आहे प्रत्येक श्वासाला होणारा अभ्यास. श्वास आत येणं हाच दिवस आहे आणि श्वास बाहेर जाणं हा दिवस मावळणं आहे. जन्म आणि मरण जसं आपलं श्वासांमध्ये आहे तसंच दिवस रात्रसुद्धा श्वासांमध्येच आहे. प्रत्येक श्वासाला अवगुणाच्या त्यागाचा अभ्यास, प्रत्येक श्वासाला गुण ग्रहण करण्याचा अभ्यास. म्हणजे पहा, चित्त नामामध्ये स्वरूपाच्या अनुसंधानामध्येच कायम ठेवणं किती आवश्यक आहे. अर्थात हे ऐकल्यानंतर आपल्याला जड वाटतं, पण याचे प्रयत्न जो वारंवार करतो तो साधक आहे हे समर्थ आपल्याला सांगतात. सतत आपल्याला हे सुरुवातीला जमणार नाही, पण काही काळ जमेल ना. काही वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की आपण काही काळही हा प्रयत्न करत नव्हतो, तर आज काही काळ, काही मिनिटं तरी आपण हा प्रयत्न करतो. तर त्या मिनिटांपुरते का होईना आपण साधक असतो. हाच प्रयत्न वाढवत वाढवत मिनिटांवरून तासांवर न्यावा आणि तासांवरून संपूर्ण आयुष्यभर पसरवून टाकावा, तर आपण साधक होऊ शकू. अवगुणांचा त्याग करणं आणि उत्तम गुणांचा अभ्यास करणं
हा विषयसुद्धा सखोलतेनं पाहावा लागेल. या विषयाला सुद्धा अंतरंग आणि बहिर्रंग असे 2 भाग आहेत. म्हणजे काय तर चोरी करू नये किंवा चांगलं वागावं, शिस्तीनं वागावं, स्वच्छता, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा. साधी गोष्ट नाही बरं का. आपण सहज बोलता बोलता सांगतो येतो 10:30 वाजता, पण आपण 10:30 वाजता पोचतो का? 1-2 मिनिटेच आधी पोचतो का? पारमार्थिकाला या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळणं अत्यंत आवश्यक आहे. जो व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये ढिला आहे तो परमार्थ कदापि करू शकणार नाही, हे सर्व संतांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं अवगुण आपल्या बाहेरही आहेत आणि आतही आहेत. तशाच पद्धतीनं उत्तम गुण बाहेरही आहेत आणि आतही आहेत. ओवीच्या शेवटी समर्थ म्हणतात, स्वरूपी लावी निज ध्यास या नाव साधक. मग आपल्याला नेमके कोणते ध्यास आहेत, ज्यावरून समर्थांना हे सांगावं लागलं की कुठं ध्यास लावणं आवश्यक आहे? तो सर्व भाग आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.